परभणी शहरातील विविध भागांमध्ये वारंवार वाहतूक कोंडी होत असून वर्दळीच्या वेळी या वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावं लागत आहे। शहरातील नानलपेठ, आझाद कॉर्नर, नारायण चाळ, जिंतूर रोड, राजाराणी मंगल कार्यालय परिसर या ठिकाणी बेशिस्त वाहन चालकांमुळे ही वाहतूक कोंडी होत आहे। परंतु वाहतूक प्रशासन याकडे पूर्णपणे डोळेझाक करत आहे। वाहतूक शाखेचे कर्मचारी अधिकारी केवळ कारवाईच्या नावाखाली नागरिकांना दंड ठरवण्याकडेच लक्ष देत आहे। प्रमुख चौकामध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत आणि त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे। माझं नाव सांगू? माझं नाव गौरव गोविंदराव डाळे। मी नानलपेठ इथं राहतो। इथं जवळच माझं घर आहे। गेल्या 2 वर्षापासून ही अशी ट्रॅफिक नेहमीच आहे। माझं दुकान गांधी पार्कात आहे आणि मी इथं राहतो। जेव्हाही मला कुठली इमर्जन्सी असली तर इथं नेहमी ट्रॅफिक असते। ट्रॅफिक कर्मचाऱ्यांचं इथं दुर्लक्ष नेहमीच आहे आणि जर शनिवार असला तर इथं पाहायचं कामच नाही। इथं सगळी ट्रॅफिक खूप जाम होऊन जाणार आहे आणि कुठल्याही गोष्टीची इमर्जन्सी असली तर तिथून ती ॲम्ब्युलन्स सुद्धा फास्ट निघू शकणार नाही। अशी गर्भवती महिला असेल, एखादा पेशंट असेल तर इथून कधीच ती निघू शकणार नाही, कारण की ह्या ट्रॅफिकमुळे बऱ्याचशा लोकांची खूप अडचण चालू आहे। आजही आता बघू शकता ट्रॅफिकमुळे किती अडचण होत आहे आणि किती हॉन्किंग होत आहे। त्या हॉन्किंगमुळे पण आम्हाला खूप त्रास होत आहे। इकडच्या सगळ्या रेसिडेन्शियल लोकांना पण खूप त्रास होत आहे। प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी।